जे तुमचे व्हिडिओज मॉनिटायझेशनच्या अगोदरचे आहेत, म्हणजे तुम्ही मॉनिटायझेशनच्या अगोदर 1000 व्हिडिओज टाकलेले आहेत, तर त्यावर देखील आफ्टर मॉनिटायझेशन फेसबुकसाठी, इन्स्टासाठी थोडासा 1-2 घंटा स्पेशली काढून ठेवा. जेव्हा तुम्ही या गोष्टींना वेळ द्याल ना, तेव्हाच. तुम्ही कधी विचार केलेला आहे का, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब यामधून सगळ्यात जास्त कमाई कोणत्या प्लॅटफॉर्मवरून होते? इंस्टाग्रामवरून होते, युट्यूबवरून होते की फेसबुकवरून होते? काहींचं म्हणणं आहे युट्यूब सगळ्यात बेस्ट आहे, काहींचं म्हणणं आहे इंस्टाग्राम सगळ्यात बेस्ट आहे आणि काहींचं म्हणणं आहे की फेसबुक सगळ्यात बेस्ट आहे. पण खरं सत्य काय आहे, रिअल ट्रूथ काय आहे, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजणार आहे की खरी कमाई, जास्त कमाई कोणत्या प्लॅटफॉर्मवरून होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या प्लॅटफॉर्मवरती किती कमाई होते, बिगिनरसाठी बेस्ट प्लॅटफॉर्म कोणता आहे आणि 2026 मध्ये सगळ्यात जास्त फोकस कुठे करायचा आहे ते. तर सगळ्यात पहिल्यांदा मुख्य गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे, ती म्हणजे सोशल मीडियावरती अर्निंग करायची आहे तर त्याचे 3 मार्ग आहेत. पहिला आहे ऍड्स रेव्हेन्यू. ऍड्स रेव्हेन्यू थ्रू आपण सोशल मीडियावरती कमाई करू शकतो. दुसरा आहे ब्रँड डील्स आणि स्पॉन्सरशिप. ब्रँड डील्स आणि स्पॉन्सरशिपने क्रिएटर्स लाखो कमवतात. आणि तिसरं आहे एफिलिएट मार्केटिंग, जे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, तुम्ही देखील सुरू करा. तर प्लॅटफॉर्म कोणताही असो, मग तो युट्यूब असो, फेसबुक असो किंवा इन्स्टा असो, या 3ही प्लॅटफॉर्मवरती या 3 मार्गाने तुम्ही अर्निंग करू शकता. पण डिपेंड आहे फेसबुकवर जास्त होत आहे, युट्यूबवर जास्त होत आहे की इन्स्टावर जास्त होत आहे, तेच आता आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील द्या, कारण की तुमच्यापर्यंत मी असे महत्वाचे व्हिडिओ जे आहे नेहमीच आणत असते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फेसबुक अर्निंग बद्दल जाणून घेऊया. फेसबुक मधून कशी अर्निंग करायची आहे याचा मी व्हिडिओ मला वाटतं लास्ट वीक मध्ये टाकला होता. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी पुन्हा जाऊन एकदा चेक करा, त्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही अर्निंग करू शकता. आता राहिला प्रश्न की फेसबुक वरून अर्निंग किती होते ते. तर तुम्हाला फेसबुकवरती अर्निंग करायची असेल, फेसबुक मधून अर्निंग करायची असेल, तुमचा सिंपल अकाउंट जरी असेल ना, तरी देखील तुमचा एखादा व्हिडिओ, एखादी रील व्हायरल गेली, लोकांना आवडली, तर लोक तुम्हाला गिफ्ट देऊ शकतात. त्या गिफ्टच्या माध्यमातून तुमची अर्निंग होऊ शकते. पण जर तुम्हाला प्रोफेशनल रित्या फेसबुकवरून अर्निंग करायची असेल, त्यासाठी तुम्हाला फेसबुकचं पेज क्रिएट करावं लागेल. फेसबुकचं पेज क्रिएट केल्यानंतर तुम्ही व्हिडिओज टाकायला सुरुवात करा, तुम्ही फोटोज टाकायला सुरुवात करा, रील्स टाकायला सुरुवात करा. त्यानंतर थोड्या दिवसानंतर फेसबुक जे आहे तुम्हाला स्वतःला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायला भाग पाडेल. म्हणजे फेसबुक तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल की तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करा. मग तुमचे फॉलोअर्स कितीही कमी असेना, म्हणजे अगदी 100 फॉलोअर्स वर देखील फेसबुक तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायला सांगतं. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही फेसबुक पेज एक ओपन करा. फेसबुक पेज कसं ओपन करायचं आहे याचा व्हिडिओ देखील फेसबुकच्या अर्निंग या व्हिडिओमध्ये आहे, चेकआउट करा आणि फेसबुक पेज ओपन करा. आता फेसबुक मधून आपण कशा प्रकारे अर्निंग करू शकतो. तर फर्स्ट आहे फेसबुक मॉनिटायझेशन, म्हणजे फेसबुक तुम्हाला पैसे देतं, स्टार्स मिळतात तुम्हाला. तुमचे जर ऑडियन्स, तुमचा व्हिडिओ चांगला असेल, तुम्हाला स्टार्स मिळतात. ऍड्स लागतात तुमच्या लॉंग व्हिडिओज वरती, जसे युट्यूबवरती ऍड्स लागतात तशाच फेसबुकच्या लॉंग व्हिडिओज वरती देखील ऍड्स लागतात. त्या ऍड्स थ्रू तुमची कमाई होते. तुम्हाला बोनस प्रोग्राम फेसबुक देतो, बोनस प्रोग्रामद्वारे देखील तुमची कमाई होते. आता सध्या बोनस प्रोग्राम फेसबुकने जे नवीन क्रिएटर्स आहेत, म्हणजे ज्यांनी नुकतंच मॉनिटायझेशन इन्व्हाइट जे आहे ते पूर्ण केलेलं आहे, त्यासाठी फेसबुकने 2-3 ग्रुप सजेस्ट करतो फेसबुक, आणि मग ते ग्रुप फक्त तुम्हाला पोस्ट करायचे असतात आणि फेसबुक जे आहे तुम्हाला $1 असंच देऊन टाकतो. हा झाला $1चा प्रश्न. पण फेसबुक मोठे बोनस प्रोग्राम देखील काढतं. त्यानंतर जर तुमचा व्हिडिओ व्हायरल गेला, जसं की युट्यूबच्या ऍड्स मध्ये आपल्याला RPM CPM माहिती आहे, तसंच फेसबुकवरती देखील आहे, तुम्हाला जवळजवळ 10,000 ते 50,000 इझिली मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, जे युट्यूबवर नाही चालत ते फेसबुकवर चालतं. फेसबुकवरनं रियूज्ड कंटेंट देखील चालतो. फक्त त्याला थोडंसं आपल्याला थोडेफार चेंजेस करावे लागतात. पण येस, फेसबुकवरती रियूज्ड कंटेंट देखील चालतो. जो कंटेंट युट्यूबवरती मॉनिटायझेशनच्या वेळेस प्रॉब्लेम करतो, तोच कंटेंट फेसबुकवर तुम्हाला पैसे कमवून देतो. सेकंड प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम. आता इंस्टाग्राम बद्दल बोलूया आपण. तर इंस्टाग्रामवरती ना डायरेक्ट ऍड रेव्हेन्यू खूप कमी मिळतो, म्हणजे नगण्य आहे तो डायरेक्ट ऍड रेव्हेन्यू, नाहीतच जमा समजा तुम्ही. पण इंस्टाग्रामवरती तुम्हाला ब्रँड डील्स, स्पॉन्सरशिप भन्नाट मिळतात. आणि ब्रँड डील्स, स्पॉन्सरशिप जेवढा तुमचा एका व्हिडिओ मागे ऍड्स लागून रेव्हेन्यू बनत नाही ना,
तेवढा त्याच्यापेक्षा जास्त कैक पटीने जास्त एका ब्रँड डीलने तुमचा रेव्हेन्यू बनतो. पण इंस्टाग्राम वरती जर ग्रो करायचं असेल तर तुम्हाला तशा प्रकारे कंटेंट देखील बनवायला आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणतेही व्हिडिओज कसेही व्हिडिओज इंस्टाग्रामवर नाही टाकू शकत. ब्रँड डील्स तेव्हाच तुम्हाला अप्रोच करेल ज्या वेळेस तुमचं कंटेंट नीट आणि क्लीन असेल, तुमचा प्रोफाईल नीट आणि क्लीन असेल, तुमचा प्रोफाईल जो आहे एखाद्या निशशी निगडीत असेल, जसं की ब्युटी झालं, त्यानंतर लाईफस्टाईल झालं, फॅशन झालं. तुम्ही खूप वेळेस बघत असाल इंस्टाग्रामवरती ब्युटीचे म्हणजे लिपस्टिक असेल, फाउंडेशन असेल, हायलायटर असेल, असे मेकअप प्रोडक्ट्सचे खूप क्रिएटर्स जे आहेत, खूप इन्फ्लुएन्सर्स जे आहेत ऍड्स करत असतात. त्या एका ऍडच्या मागे त्यांना जवळजवळ 5 ते 10 हजार मिळतो. जसं त्या इन्फ्लुएन्सचा फॉलोअर्सचा रीच असतो ना, त्याप्रमाणे त्यांना पैसे मिळतात. तर इंस्टाग्रामवर तुम्हाला ब्रँड डील्स पाहिजे असतील, तुम्हाला अगदी तुमचा जो प्रोफाईल आहे, इंस्टाग्राम प्रोफाईल आहे, तो एकदम क्लीन ठेवावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही इन्स्टा प्रोफाईल एकदम क्लीन ठेवता त्यावेळेस ब्रँड जे आहेत आपोआप तुमच्याकडे अप्रोच करायला सुरुवात करतात. सुरुवातीला बार्टर कॅम्पेन करा, बार्टर कोलॅबरेशन्स करा, बार्टर कोलॅबरेशन नंतर हळूहळू तुमच्याकडे पेड कोलॅबरेशन्स यायला देखील सुरुवात होते. आणि जसं की मी सांगितलं, जेवढा रेव्हेन्यू तुमच्या एका व्हिडिओच्या मागे बनत नाही तेवढा रेव्हेन्यू तुमच्या एका पेड कोलॅबरेशनच्या मागे बनतो, किंबहुना त्यापेक्षा जास्त बनतो. आता आपण बोलूया युट्यूब बद्दल. युट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला ऍक्च्युअल ऍड रेव्हेन्यू देतो. म्हणजे तुम्हाला ऍड्स मधून ऍक्च्युअल पैसे मिळतात फक्त युट्यूबवरती. जसं की युट्यूबवर 1000 व्ह्यूच्या मागे किती पैसे मिळतात याचा व्हिडिओ देखील मी रिसेंटली टाकलेला आहे. प्लीज एकदा चेकआउट करा. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तिथे जाऊन चेक करा. तुम्हाला समजेल की 1000 व्ह्यूच्या मागे 1000 व्ह्यूच्या मागे युट्यूब जे आहे किती पैसे देतं. आता पुन्हा तोच प्रश्न आला की 1000 व्ह्यूच्या मागे तुमचा कंटेंट कसा आहे, तुमचा निश कोणता आहे, तुमचा ऑडियन्स कोणता आहे, कुठून बघणारा आहे, तुमच्या व्हिडिओवरती कशा प्रकारच्या ऍड्स लागत आहेत, हे सगळे फॅक्टर्स जे आहेत हे तुमच्या युट्यूबच्या ऍड्सच्या रेव्हेन्यूवर फरक पाडतं. पण युट्यूब मधून तुम्हाला ऍट अ टाइम ऍड्सचा रेव्हेन्यू मिळतो. ऍट अ टाइम तुम्हाला सुपर चॅट, सुपर थँक्स, मेंबरशिप मिळतं. ऍट अ टाइम तुम्हाला स्पॉन्सरशिप, ब्रँड कोलॅबरेशन्स मिळतात. ऍट अ टाइम तुम्ही ॲफिलिएट लिंक द्वारे देखील कमाई करू शकता. म्हणून युट्यूबचा एक प्लस पॉइंट हा आहे की युट्यूब हे असं करिअर आहे जे लॉंग टर्म करिअर आहे. तुम्हाला लॉंग टर्म यामध्ये बेनिफिट्स मिळतात. तुमचं चॅनल जे आहे लॉंग टर्म साठी तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतं. त्याचबरोबर या तिघांचे जसे मी आता प्रोज सांगितले, म्हणजे तिन्ही प्लॅटफॉर्मवरून आपण कमाई करू शकतो. पण याचे काही कॉन्स देखील आहेत, म्हणजे काही नकारात्मक बाजू देखील आहेत. पहिला आपण इंस्टाग्राम बद्दल बोलूया. तर इंस्टाग्राम मध्ये तुम्हाला स्पॉन्सरशिप, ब्रँड कोलॅबरेशन, ॲफिलिएट लिंक शिवाय पर्याय नाहीये कमाई करण्याचा. पण तेच जर तुम्ही इंस्टाग्रामवरती तुमचा स्वतःचा ब्रँड तयार केला, म्हणजे स्वतःचं नाव तयार केलं, तुमचा कंटेंट नीट आणि क्लीन ठेवला, प्रोफाईल नीट आणि क्लीन ठेवला, तर ब्रँड डील्स तुमच्यापर्यंत येतील. म्हणून इंस्टाग्रामवरती ब्रँड डील्स आणि स्पॉन्सरशिप शिवाय तुम्ही कमाई नाही करू शकत. सो हा खूप मोठा लूप होल आहे किंवा हा खूप मोठा मायनस भाग आपण बोलू शकतो इंस्टाग्रामचा आहे. म्हणून खूप लोक इंस्टाग्रामवरती फक्त टाइमपास म्हणून रील्स अपलोड करतात, तर तसं करू नका, थोडंसं सिरियसली घ्या. सेकंड आहे फेसबुक. फेसबुकवर तुम्हाला रियूज कंटेंट देखील तुम्ही टाकू शकता. फेसबुकवर तुम्ही तुमचे स्वतःचे ओरिजिनल कंटेंट देखील टाकू शकता. पण फेसबुकची जी कमाई आहे ना थोडीशी कमी आहे. हो, कमाई करू शकता, पण युट्यूबच्या मानाने थोडीशी कमी आहे. आणि सगळ्यात शेवटी राहिला युट्यूबचा प्रश्न, मॉनिटायझेशन. कारण की मॉनिटायझेशनला खूप वेळ लागतो. युट्यूबने क्रायटेरियाच असा ठेवलेला आहे की ना की 9 येतात ते क्रायटेरिया पूर्ण करता करता, पण हो, एकदा का क्रायटेरिया पूर्ण झाला, मॉनिटायझेशन एकदा का होऊन आलं चॅनल, तर आपण बिनधास्त होऊन जातो. म्हणजे मग आपली हळूहळू जी प्रगती आहे युट्यूबमध्ये ती आपण करायला मोकळे होतो. हाच युट्यूबचा एक मायनस पॉइंट आहे. अदरवाईज युट्यूबमध्ये तुम्ही सस्टेनेबल कमाई करू शकता. जे तुमचे व्हिडिओज मॉनिटायझेशनच्या अगोदरचे आहेत, म्हणजे तुम्ही मॉनिटायझेशनच्या अगोदर 1000 व्हिडिओज टाकलेले आहेत, तर त्यावर देखील आफ्टर मॉनिटायझेशन ऍडच्या थ्रू तुम्ही रेव्हेन्यू मिळवू शकता. म्हणजे असं नाहीये की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यानंतर तुम्ही जे व्हिडिओज टाकता आहात त्यावर तुम्हाला ऍड्सचा रेव्हेन्यू मिळतो, असं नाहीये. तुमचे जेवढे काही व्हिडिओज आहेत, पहिल्याचे आत्ताचे जे काही व्हिडिओज आहेत ना, सगळ्या व्हिडिओजवर तुम्ही ऍड्स थ्रू कमाई करू शकता. आता आपण या तिघांचे देखील कंपॅरिझन बघितले, पण या कंपॅरिझन मध्ये एक गोष्ट तुम्हाला समजली असेल की युट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक या तीनही प्लॅटफॉर्म मधून आपण कमाई करू शकतो.
पण सगळ्यात महत्वाची कमाई जी आहे ती YouTube मधून आहे. म्हणूनच 2026 मध्ये YouTube बेस्ट आहे बिगिनरसाठी करिअर सुरू करण्यासाठी. तर बेस्ट स्ट्रॅटर्जी हीच आहे की तिन्ही प्लॅटफॉर्मवरती काम करायला सुरुवात करा. कंटेंट एकच असणार आहे, ते तुम्हाला तिन्ही प्लॅटफॉर्मवरती टाकायचं आहे. एवढंच आहे बस. म्हणजे तुम्हाला इंस्टाग्रामसाठी वेगळा रील, फेसबुकसाठी वेगळी रील, युट्यूबसाठी वेगळा शॉर्ट असं करण्याची गरज नाहीये. तुम्ही एकच कंटेंट तिन्ही प्लॅटफॉर्मवरती टाकू शकता. तर मग वाट न बघता तिन्हीवर काम करायला सुरुवात करा, कारण की कष्टाशिवाय फळ नाहीये. तुम्हाला कोणीही विदाऊट हार्डवर्क, विदाऊट कष्ट फळ देणार आहे किंवा तुम्हाला इन्कम देणार आहे असं कधीही होत नाहीये. कष्ट केल्याशिवाय काहीही मिळत नाही, हे लक्षात ठेवून काम करायला आतापासूनच सुरुवात करा. थोडंसं टाइम मॅनेजमेंट करा, कशा प्रकारे तुम्ही काम करू शकता. आपल्याला माहिती आहे की घरातलं काम, बाहेरचं काम सगळं बघून आपल्याला सगळं करावं लागतं, पण युट्यूबसाठी, फेसबुकसाठी, इन्स्टासाठी थोडासा 1-2 घंटा स्पेशली काढून ठेवा. जेव्हा तुम्ही या गोष्टींना वेळ द्याल ना, तेव्हाच या गोष्टी तुम्हाला फळ देईल, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला कळलं असेलच की स्टेबल इन्कम, जास्त इन्कम कोणत्या प्लॅटफॉर्म मधून आपण जास्त करू शकतो. तर मला कमेंट करून सांगा, तुम्ही सगळ्यात जास्त कार्यरत कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आहात? इन्स्टावर आहात, फेसबुकवर आहात की युट्यूबवर आहात? आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील ना, ते देखील तुम्ही विचारू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतेच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील आवडला असेल. आवडला असल्यास एक लाईक द्या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील द्या. व्हिडिओ लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.